अजित पवारांच्या दिल्ली दौऱ्यातली इनसाइड स्टोरी समोर आली आहे। दिल्ली दौऱ्यात काका पुतळ्यामध्ये गुप्त बैठक झाली। बंद दाराआड 20 मिनिटं शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये चर्चा झाली। दोघांमध्ये राजकीय आणि कौटुंबिक चर्चा झाली। आपण अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून। रुपाली, गुप्त बैठक काका पुतळ्यामध्ये झाल्याचं कळतंय। आपण पाहतो की उद्या शरद पवार यांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने काल दिल्लीमध्ये शरद पवारांनी सगळ्या खासदारांसाठी जेवणाचा बेत केलेला होता आणि याच जेवणाच्या कार्यक्रमामध्ये खुद्द स्वतः अजित पवार देखील सहभागी झाले होते आणि त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे देखील सहभागी झाले होते। आणि याच भेटी दरम्यान खरं तर शरद पवार आणि अजित पवार या दोघांमध्ये मात्र एक वेगळी गुप्त बैठक जी आहे ती पार पडली। बंद दाराआड दोघांमध्येही नेत्यांमध्ये आपण पाहिलं तर जवळपास 20 मिनिटं खरं तर चर्चा झाल्याचं कळतं आहे आणि या चर्चेमध्ये प्रमुख जो मुद्दा होता तो म्हणजे राजकीय आणि कौटुंबिक देखील होता। कारण की आपण बघितलं तर काही दिवसापूर्वी जय पवार यांचा विवाह सोहळा जो तो पार पडला आणि त्याच्यामध्ये शरद पवार यांना जाता आलं नव्हतं, तर ती सुद्धा एक चर्चा झाल्याचं कळतं आहे। आणि सोबतच सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका होत आहेत त्या अनुषंगाने सुद्धा खरं तर या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळत आहे। ठीक, धन्यवाद रुपाली संपूर्ण माहितीसाठी। तर अजित पवार काल संध्याकाळी दिल्ली दौऱ्यावर गेले होते। खासगी कार्यक्रम आहे असं सांगितलं होतं, मात्र याच दरम्यान काका पुतळ्यात 20 मिनिटं गुप्त बैठक सुद्धा झाली। निवडणुकांच्या तोंडावर ही बैठक अत्यंत महत्त्वाची।